आजरा बस स्थानकावर बहुजन मुक्ती पार्टीचं लक्षवेधी धरणं. स्वच्छतेसाठी आंदोलन करावं लागतं ही शोकांतिका डॉक्टर उल्हास त्रिरत्ने यांचं वक्तव्य. आजरा बस स्थानकावरील अस्वच्छतेबाबत प्रवाशांची अनेक वेळा तक्रारी होणे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष संबंधित विभागानं केल्याचा संताप आता व्यक्त होतोय. स्वच्छतेच्या विषयासाठी आंदोलन करावं लागतं ही एक शोकांतिका असल्याची खंत डॉक्टर उल्हास त्रिरत्ने यांनी व्यक्त केली. तर बहुजन मुक्ती पार्टीने आजरा बस स्थानकावर धरणं आंदोलन केलं. स्वच्छतेची काळजी घेण्याबाबत बहुजन मुक्ती पार्टीने वेळोवेळी निवेदन दिलेत. मात्र बसस्थानक आवारातील वठलेलं झाड काढलेलं नाही आणि कचरा स्वच्छता झालीच नाही. अखेर नागरिकांचा आणि प्रवाशांचा संताप व्यक्त करण्यासाठी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी किरण केके व डॉक्टर उल्हास त्रिरत्ने यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीने आजरा बस स्थानकावर धरणं आंदोलन केलं. स्वच्छ भारत सुंदर भारत, ग्राम स्वच्छता अभियान यासारखे केंद्र शासनाकडून योजना व कार्यक्रम राबवून सुद्धा आजरा बस स्थानकावर कचऱ्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. आजरा नगरपंचायत आरोग्य विभागाला निदर्शनास आणून दिलं. एसटी महामंडळाच्या प्रशासनाला नगरपंचायत प्रशासनानं सूचना देऊनही एसटी महामंडळ झोपेचं सोंग घेतल्याचं जाणवत आहे. आजरा बस स्थानकाच्या आवारात असलेले ड्रेनेज फुटून उघड्यावर पाणी पसरल्यानं त्या परिसरातील रहिवासी नागरिकांना त्रास होतो. सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं दुर्गंधीचं साम्राज्य पसरल्यानं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या सर्व समस्यांकडे व्यवस्थापनाचं लक्षवेध करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केलं. दरम्यान नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील सर्व कचरा भरून स्वच्छता केली. यावेळी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात सुरक्षेसाठी व त्यांच्या पायामध्येही सुरक्षा कवच म्हणून वापरण्यात येणारे हातमोजे आणि गणबुटी नसल्याचं निदर्शनास आलं. बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुकादमाला जाब विचारला. मुकादमाने लगेच हातमोजे आणून दिले. यावेळी आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील व स्थानक प्रमुख आर.टी. मातले यांनी योग्य भूमिका घेतली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक काळकुटे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता. यावेळी अमित सुळेकर, द्वारका कांबळे, राहुल मोरे, नितीन राऊत, संदीप दाभिलकर, दशरथ सोनोले, आरिफ लतीफ, जुबेर मानगावकर, हाजी इर्शाद भडगावकर, स्वप्नील लांजेकर, गोपाळ होण्याळकर, शेखर देशमुख, प्रवीण कश्यप, राजेंद्र देशमुख, दौलत कांबळे, अनिल प्रधान, अब्बास पठाण, दयानंद कांबळे, आतिफ तकीलदार, मजिद तकीलदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आजराहून हसन तकीलदार. रिटर्न पत्रव्यवहार करतच नाही. आम्ही जनतेचे कुठे ना कुठेतरी प्रतिनिधी आहोत. जनतेच्या वतीने आम्ही इथे बसत आहोत. तर आम्हाला तुमच्याकडनं प्रतिक्रिया म्हणून रिटर्नमध्ये काहीच येत नाही. मग आम्ही फक्त रिटर्न देत आहोत तुम्हाला. तुमच्याकडनं रिटर्नमध्ये आम्हाला काहीतरी पाहिजे की बाबा तुम्ही असं आंदोलन केलं, आम्ही याच्यासाठी पाठपुरावा करत आहोत आणि निश्चितच हे लवकर होईल. काहीतरी आम्हाला आश्वासन पाहिजे ना लेखीमध्ये पण. नुसतं तोंडी आश्वासनाला काय व्हॅल्यू राहते सांगा. हा आम्ही शेवटचा पर्याय घेतलाय. आम्हाला पण काय आनंद होत नाही की आमची कामं सोडून आम्ही इथे येऊन बसावं. बरोबर आहे का? आम्ही प्रत्येकजण कोण ना कोणतरी नोकरी करणारे, काम करणारे, बिझनेस करणारी लोक आहे आणि आम्हाला जर इथे येऊन बसायला लागतं तर आमचंही त्याच्यामध्ये लॉस होतोय. म्हणजे आम्हाला का करावं लागतंय? कारण की जनतेचा कैवार कुणीतरी घेतला पाहिजे. जनता बोलू शकत नाही. जनतेच्या वतीने कुणीतरी त्यांचे प्रश्न मांडायलाच पाहिजे. आणि आम्ही जर ते मांडतोय तुमच्याकडे लेखीमध्ये, आम्हाला एकदा सुद्धा लेखी तुमचा प्रतिक्रिया जी आहे एकदा सुद्धा मिळालेली नाही. मग सर असं नको. आम्हाला तुमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही आम्हाला लेखीमध्ये द्या जे काय असेल. तुम्हाला 4 दिवस लागणार असतील ना, तुम्ही 6 दिवस सांगा आम्हाला. म्हणजे हे नको, काय बोलतात त्याला, मोठं प्रॉमिस नको, छोटं करा. तुम्हाला समजा उचलायला 4 दिवस लागत असतील ना, तुम्ही आम्हाला 6 दिवसांचं आश्वासन द्या. आम्ही 7व्या दिवशी तुम्हाला विचारणा करू. आम्ही अजिबात तुम्हाला 4थ्या दिवशी विचारणा करणार नाही. परंतु तुम्ही आम्हाला तसं प्रॉपर त्याचं एक आश्वासन द्या. ते आणि ते महत्त्वाचं म्हणजे लेखीमध्ये द्या. आम्हाला तोंडी नको. तुम्ही आम्हाला लेखीमध्ये द्या. 10 दिवसांनी आम्ही करणार. आम्ही तुम्हाला 11व्या दिवशी विचारायला येऊ. परंतु आम्हाला ते प्रॉपर द्या. त्यांचा फॉलोअप घेणं सर तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे ते आमची तर आहेच, म्हणजे आमची जनता म्हणून आमची पण आहे, परंतु एसटी डिपार्टमेंट म्हणून तुमची सुद्धा ती जबाबदारी आहे. याच्यापेक्षा एक मोठी शोकांतिका अशी आहे की जेव्हा आम्ही तुमच्या डिपार्टमेंटला गेलो, तिकडे एक क्लर्क होते, जोशी काहीतरी नाव होतं त्यांचं, त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की तुम्ही माणूस द्या आम्हाला साफसफाई करायला. आम्ही तुम्हाला माणूस कसा प्रोव्हाइड करणार? आम्ही जनता आम्हाला सर्व्हिस सांगण्याचं त्याचं तात्पर्य हे होतं की आमच्याकडे माणसाची कमतरता आहे. 300 रुपये प्रमाणे आम्ही देतोय. असेल तुमच्याकडे तर द्या. सांगण्याचं तात्पर्य ह्यांना पण आम्ही ते सांगितलेलं आहे. असं म्हटलं नाही की आम्ही तुमचा माणूस आहे ते करून हे नव्हतं. जमा करू नका. मात्रे साहेब, मी त्यांना माणसं देत होतो. मी साहेबांना फोन केला होता की म्हटलं तुम्हाला 2 माणसं मी देतो. पुन्हा त्यांनी ते नंतर फोन करतो म्हणून पुन्हा फोन केला. हे स्पष्ट भूमिका आहे. 2 माणसं नगरपालिकेची माणसं चालली ती संपलं जातात ते कॉन्ट्रॅक्ट. त्यातली तुम्हाला 2 माणसं मला काय